मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शिल्पा हिवाळे युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम। तर गाईज, आज 4 फेब्रुवारी, आज आम्ही एक गाडी बुकिंग केली होती। त्याच्या जास्त दिवस पण असू शकतात, पण आज 4 फेब्रुवारीला ती गाडी आमची शोरूमला आली आहे आणि मम्मी, पप्पा, बबली, श्रद्धा सगळे जाणार शोरूम मध्ये। पण मी आणि अक्का गाडीची तयारीची म्हणजे घरी आल्यानंतर पूजा आणि कुंकाचं ताट, फुलं, हार हे सगळं आमच्याकडे दिलंय पुढचा प्लॅन करण्यासाठी। तर अक्का आली आहे आणि एक सांगते मी तुम्हाला, श्रद्धा पण आहे। ये श्रद्धा, अक्काला हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी, हॅपी अॅनिव्हर्सरी। आज अक्काच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि आजच योगायोग गाडी ही आली आहे। बघा गाईज, मी किती लकी आहे का माझा आज लग्नाचा वाढदिवस आहे। तर आजच्या दिवशीच गाडी आमची आलेली आहे। गाडी आम्ही बुकिंग केली होती 3 महिने अगोदर, तर ती गाडी शोरूम मधून आज निघाली आहे। फायनली आमची गाडी आज आमच्या दरवाजात येणार आहे। पहिले सकाळी जेव्हा कॉल केला होता तेव्हा वसईला होती 12 वाजता, आता 4 वाजेपर्यंत येणार आहे आणि आली आहे। आता कॉल येऊन गेलाय मम्मीला की तुम्ही या आणि गाडी तुमची घेऊन जावा। तर गाडी आहे आमची युनिवा क्रिस्टा, टॉप मॉडेल आहे। तर ती गाडी घेतली आहे। खूप दिवसाचं एक स्वप्न आहे फॉर्च्युनर घेण्याचं, पण आमच्यासाठी हीच आमची फॉर्च्युनर आहे असंच म्हणावं लागेल। आणि याच्या आधी पण आपल्याला गाड्या आहेत, एक्सव्ही आहे आपल्याकडे आणि आपल्याकडे इर्टिगा आहे, इर्टिगा पण आहे आणि बाईक तर खूप साऱ्या झाल्या। तर मम्मीचा बघा चेहऱ्यावर किती खुशी आहे। किती मम्मीने सकाळी घातलं होतं आजीचं बॅगवारी। हा तर ठीक आहे, जाऊ दे। मम्मीची चावी हातातच राहिली, पैसे नाही तर तुम्हाला वाटेल पैसे दाखवत काय, तसं काही नाहीये। चावी लॉकर करता करता राहिली हातामध्ये आणि मी तसाच आवाज दिला मम्मीला। तर मम्मीने मस्त नवीन साडी जी आहे ती वेअर केलेली आहे आणि खास आजच्यासाठी नवीन साडी घेतली तिने। आणि आम्ही आजच्या दिवशी आई मम्मीला सांगितलं होतं आणि हा म्हणजे चिवर कलर आहे। तर आजचा शुभ कलर आमच्यामध्ये जसं मानला जातो आपल्यामध्ये, त्याचप्रमाणे ही साडीचा कलर। आणि गाईस, मला मोठं घंटन घालून नाही दिली यांनी, कारण बोलल्या हे पिवळा आहे ना, सोनं घालू नको जास्त काळ्या मण्याचं ठीक आहे। आणि आज आपले भंतीजी सुद्धा आलेत आशीर्वाद गाथा देण्यासाठी आपल्या गाडीला, आपल्या फॅमिलीला, प्रत्येक फॅमिली मेंबरला सुद्धा। तर चल मम्मी, तुम्ही तिकडे जावा, आम्ही तोपर्यंत रांगोळी चालले तिकडे। इथं आल्यानंतर विहारात गाडी जाणार आहे। तू जा, पप्पा हे आणि बबली, अक्का मी पूर्ण इकडची तयारी हँडल नाही, तू पण नाही, ब्लॉग इकडे, मग मी पण इथे, मग तू पण इकडेच थांब। मम्मीचा सुद्धा व्लॉग चालू आहे। मला मम्मी चॅनलला पण खूप खूप सपोर्ट करा, प्रेम द्या आणि मम्मीच्या चॅनलला लाईक, कमेंट करत जा, शेअर करत जा तिचे पण व्हिडिओ आणि माझे व्हिडिओ पण शेअर करत जा। तर चला भेटूया थोड्या वेळात। तर गाईज, बबली मॅडम बोलतील का पुढचे? तुम्ही बबली काय घ्यायला आली? ते शॅम्पियन बॉटल नाही भेटत आहे इथे, आम्ही केक शॉप मध्ये आलेलो आहोत। फायर गन जे आहे ती आता इथे मिळाली आहे आणि ही फायर गन जी आहे ती रेंट वरती घेतात। हे आज मला माहित झालंय का हे रेंट वरती आणतात म्हणून। फार हुशार मारतात काही लोक याला उडून, पण हे रेंट वरती आहे हे आता मला माहित झालं। ते काका बोलतात तुम्हाला मिळेल हे, पण रेंट वरती मिळेल। याच्यामध्ये एक कॉईल असतो, फक्त आणि फक्त 300 रुपये भाडं आहे याचं। बापरे। हा, तर मला खरंच फारच मला चांगलं वाटलं हे जे करतायत ना, सो कॉल्ड। जा ना, तू थांबवलं त्याला दे ना पाठी। नाही, त्याला बुक केलं। मग तू कसं काय बोलते ना 50 रुपये घेईल तू? मग एवढा वेळ तो थांबले, शॅम्पियन बॉटल नाही भेटली, आता बघू कुठे मिळते। गाडी जी आहे ती आली, 50-60 यांचे भांडण लागलेले आहेत गाईज। का माहिती का, एक रिक्षा आम्ही इथून बोलवला यशवंत सिस्टीम बघा उभा आहे, त्यांनी आतापर्यंत 2-3 भाडे उभा आहे आणि इकडे रावडी बबली बिचारी। नाही, मी त्याला सांगितलं त्याला मोकळं करा ना, आपल्याला जर वेळ आहे। नाही, त्याला आपल्याला पुढे घेऊन जायचंय शोरूमला, त्याच्यामुळे तो कशाला सोडायचा असं। तुझ्या हातामध्ये कितीला लहान याला घेतलास का? सेपरेट घेतलाय, कारण की माझा समजा नाही का हे सगळं बाजूला होतील। गन उडवताना कोणी मदत घुसलं नाही पाहिजे। तू घुसशील काय? मी नाही घुसणार, पण नाही घुसणार आणि शिल्पाताईला पण नाही। तुला तर अजिबात घुसू द्यायचं नाही, कारण फक्त मम्मी आणि पप्पा राहतील असं। आणि मी आयडिया केली होती गाईज का मम्मी पप्पा जेव्हा एंट्री करतील ना, गाडी बाहेर काढतील ना, जेव्हा ते आतमधून फायर गन करतील, पण हे लोक तसं नाही। आम्ही जेव्हा कपडा काढू गाडीचा तेव्हाच करू। बबली काही पण वेगळीच आयडिया देते। गन कोणी आणली? गन कोणी आणली? गन मी आणली, तीच सांगेल काय करायचं। अरे कस काय
सोबत मी आणि सोबत होती ना का मी सोबत होती. एक काम करा मग, एक गन तुला, एक गन तिला. नाही ना. तुझी मम्मी काय करेल, तोंड बघेल का आमचं? 50-18 म्हणजे थर्माकोलचे बॉल. थर्मोकॉलचं आहे हे. बॉल थर्माकोल. मारलं. बंद कर ते नको घेऊ. पटकन मारलं. आलं त्या लोखंड वाटते. मला मारलं. हाताला मारलं. अरे लागलं मला, तुला मी म्हणाले काय हे होय नाही नाही असं कसं, म्हणजे मी तिला काहीच केलं नव्हतं ना, म्हणजे काय चुकली का? जान दे माझी नाही तिला मार. इझी मारलं असं की मध्ये मध्ये करायली. म्हणजे मला असं होतं आता इथं तर काय नाही, तुला तर तुझ्या डोक्यात 2 मारणार. विचारलं मग काय डोक्यात मारत का? गाईज हे बघा, आपल्या किंजलमध्ये आपल्या गाडीचं आगमन झालेलं आहे. किती छान, किती इम्प्रेशन पडतंय गाडीचं. आर्यन भी है अंदर, सब लोग है अंदर ही. मोनिका थांब, गाडी आणली आहे. तुला सांगत होती ना दुपारी. युनिवा क्रिस्टा. हा या का मोनिका, आलेली
आहे गाडी आता, हे बघा. आणि पूजा आपल्या सोसायटीत जेवढ्या पण महिला राहतात तेवढ्या खाली आल्यात गाडी बघण्यासाठी. तर हे बघा गाईज, आपल्या गाडीचं स्वागताची तयारी इकडे पण चालू आहे. इकडे सगळे आपले फॅमिली मेंबर बसलेले आहेत. तर गाईज तुम्हाला गाईज बघा, सगळी तयारी झाली. तुम्ही गाडीच्या म्हणजे सगळं कार्यक्रम जो आहे गाडीचा तो बघितला. गाडी शोरूम मधून कशी निघाली, आपल्या सोसायटीमध्ये आली, मग आता फायनली गाडी विहारामध्ये आली आहे. आणि आता आपण इथेच त्याचं जी गाडी गाथा, आहे, पंचशिला, पूजा वगैरे छानपैकी सगळं करणार आणि विहारात. शिल्पा हिवाळे युट्यूब चॅनलचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की तुम्ही कमेंट्स करून सांगा. थोडीशी आमची मध्ये मध्ये कॉमेडी आणि एकमेकांना जे आणि श्रद्धाला चुकून मी एक मारलं डोक्यामध्ये, वगैरे होतं ते तुम्ही पण adjust खूप करून घ्या. श्रद्धा रडली, कारण की डायरेक्ट डोळ्यात आम्ही पाणी आलं. मला खूप तसंच- वाईट वाटलं ते. आणि अक्का बोलू हसली, देते का? माझं final अक्का बोलू देत हसली नाही. त्या गोष्टीवर जेव्हा मी श्रद्धाला मारलं. आणि श्रद्धा रडली, अक्का हसली, म्हणून आता तसंच श्रद्धा बोलली, बघून बघ ना तुला लागतं का? श्रद्धाने तसंच अक्काला मारलं रिटर्न मध्ये. आणि अक्काला पण रडू आलं एकदमच. पण काही तर ते त्याच्यामध्ये खूप एक लोखंड होतं खाली आणि ते मला माहित नव्हतं. मला वाटलं नशिबीने जास्त जोरात नाही अगं मारलं, मला- एका हाताने मारलं होतं. मला वाटलं पुठ्ठाच आहे. ती बघा श्रद्धाला लागलं, बेंड पण आले तिच्या डोक्यामध्ये. ती आणि बोलली काही मला आमची छोटी मोठी अशी कॉमेडी चालूच असते. तुम्ही काही हे करू नका, इग्नोर करा थोडं थोडं. काही थोड्याफार शिव्या पण असतात त्याच्यात, त्या पण इग्नोर करा. आता आम्ही जवळ राहतो ना, म्हणून आम्हाला ती रोजची सवयच आहे. पण तुम्ही ऍडजस्ट करा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच comments चॅनलला करा. लाईक करा, शेअर करा, करा, कमेंट करा आणि subscribe करा. सबस्क्राईब करायला विसरत जाऊ Bye bye नका. guys. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय. स्टोरीज